जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते काल संपूर्ण भारत बंद होता आणि या भारत बंदमध्ये आदिवासी समाजाकडून कोडाळा आणि मोखाडा येथे रास्ता रोको आणि शहर बंद गाव बंदचं आंदोलन करण्यात आलं होतं। आदिवासी युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। व्हॉट्सअपवरती मेसेज आला की जी 17 संवर्गाची जी पदभरती आहे त्यामध्ये याचिकाकर्ते आहेत, त्या याचिकाकर्त्यांमध्ये जिजाऊचे अध्यक्ष निलेश तांबरे यांचं नाव होतं आणि त्यापुढं बाण दर्शविलेला होता की यांनी स्टे आणलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एक संतापाची लाट होती आणि त्यामधूनच त्यांचे जे फलक होते, बॅनर होते कोराळ्यामध्ये, ते कार्यकर्त्यांनी फाडले आणि एकंदरीतच थोडंसं वातावरणाचं चिघळलं होतं। परंतु आज जिजाऊचे कार्यकर्ते आणि आमचे सगळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर याचिका काय आहे या बाबतीत जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं समजावून सांगितलं की जे शिक्षकांना सोडायचं होतं पालघर जिल्ह्यातून, या शिक्षकांना सोडू नये यासाठी ही याचिका आहे आणि याचा संबंध पेसा भरतीशी येतोय। म्हणून ते जे याचिकाकर्ते आहेत, जे विरोधातले आहेत किंवा समर्थनातले आहेत, यामध्ये काही याचिकाकर्ते असे आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये काही आपलं म्हणणं मांडायचं आहे, तर शिक्षक भरती होऊ नये हा देखील एक त्यातलाच भाग आहे आणि म्हणून या गोष्टीला उद्देशून त्यांचं नाव त्या याचिकाकर्त्यांच्या लिस्टमध्ये आहे। ही बाब उघड झाल्यानंतर आम्ही सगळे आंदोलन करणाऱ्यांना ही बाब समजली त्यांच्याकडून आणि म्हणून कालचा जो प्रकार झाला हा अनावधानाने किंवा एकंदरीत व्हॉट्सअपच्या आलेल्या मेसेजमुळे अनावधानाने गैरसमजुतीतून त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, सांबरे साहेबांच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही आदिवासी समाजाचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आमच्या समाजाच्या युवकांना देखील सांगतो। तर कृपया कुणी अशा पद्धतीची चुकीची व्हॉट्सअपची पोस्ट कृपया फॉरवर्ड करू नका। याचिकाकर्ते काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण आधी जाणून घ्या आणि नंतरच कुठलंही आंदोलन किंवा काही करावं अशी देखील आमच्या सगळ्या समाज बांधवांना मी विनंती करतो आणि कृपया हे प्रकरण अधिक चिघळणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी दखल घ्यावी अशी आवाहन देखील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी करतो। जय आदिवासी।